क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी गडावर पदयात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना भरधाव स्कॉर्पिओने उडवले। एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। कुठे घडली घटना बघा सविस्तर। सप्तशृंगी गडावर पदयात्रेसाठी निघालेल्या भाविकांवर भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने धडक दिल्याची दुर्दैवी घटना शिरपूर तालुक्यात घडली। या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे। ही घटना मुंबई आग्रा महामार्गावरील दहिवद शिवारात पाटील ढाब्यासमोर घडली। मिळालेल्या माहितीनुसार सुडे गावातील भाविक सप्तशृंगी गड येथे पदयात्रेसाठी पायी निघाले होते। यावेळी काळ्या रंगाच्या भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने अचानक पदयात्रेकरूंवर धडक दिली। या अपघातात सखुबाई बाबूलाल भील राहणार सुडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनीषा काळूसिंग पावरा ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर सुडे गावातील ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। संतप्त ग्रामस्थांनी अपघात करणाऱ्या वाहन चालकाला ताब्यात देण्याची मागणी केली। दहिवद पोलीस चौकीजवळ मोठी गर्दी केली, त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, ठाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमाव शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान घटनेनंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक आमदार काशीराम पावरा यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली। या दुर्दैवी घटनेमुळे सुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग। भैया काय नाव तुझं? लव एकनाथ बिल। तुम्ही कुठे निघाला होतात? आम्ही सुडे ते वणीगड पर्यंत निघालो होतो, पण आम्ही येताना मागून गाडी आली। पोलीस चौकीजवळ पाटील ढाबा आहे, तिथं माझी आत्या आणि माझी बहीण लागते, ती चालत होती। आम्ही मागे होतो दोघी भाऊ, आणि ती माझ्या आत्याचा मुलगा मोर चालत होता, पुढे चालत होता, आणि ते चालताना मग मागून गाडी आली आणि मागूनच ठोस दिली आत्याला। आत्याला तर ते लांबच चालले गेले, ठोकले गेले आणि लांब चालले गेले। ते त्यांना उठवायची बाजे मी गाडीजवळ धावलो, तर गाडीवाल्या कोण होता आणि कोणी ती गाडी थांबून घेतली, आणि मग आत्याजवळ गेलो तर आत्या गंभीर होते, रक्तवाद होतं। मग मी गाडी टाकलो, तसंच डायरेक्ट दवाखान्यात घेऊन आलो। आता त्या नाही, आता ते नाही, वारून गेले ते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।